अभिषेक केलाय, काय सांगणार? मला वाटतं मी ज्या ज्या वेळेला नगरला येतो त्या त्यावेळेला शनी शिंगणापूरला येत असतो, दर्शन घेतो. गेले कित्येक वर्ष मी शनी शिंगणापूरला येतो, शिर्डीला येतोय. सकाळी माझा अभिषेकही करायला लावला होता. मला माहीत नाही मला यायला मिळेल की नाही मिळेल, कारण कार्यक्रम चालू होते म्हणून. परंतु माझा रेग्युलर अभिषेक या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वर आणि सगळी मंडळी सतत माझा अभिषेक वगैरे करत असतात. तेव्हा शनिदेवाच्या प्रती एक वेगळी भक्ती भावना आणि श्रद्धा आहे माझी. गेले कित्येक वर्ष मी माझ्या इकडे डोंगरीला शनिदेवाचं आणि हनुमंताचं मंदिर तिकडे मी जात असतो. काही साकडं घातलंय शनिदेवाला? शनिदेवाला साकडं घातले की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना खंबीर बनवा आणि त्यांचं खंबीर नेतृत्व या देशाला मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं देशाचं सुख संपन्न आनंदी देश राहायला पाहिजे. नगरमध्ये जी जागा आहे ती विखे विरुद्ध पवार साहेब अशी लढत बघितल्या जाते. एकीकडे त्यांच्या विरुद्ध जरी उमेदवार लंकी असले तरी ते पवार साहेबांचे. मग कशी बघणार आपण या लढतीकडे? मला असं वाटतं की ही निवडणूक मलाही माहिती आहे. त्या निवडणुकीमध्ये यशवंतराव गडाख त्याला उमेदवार होते, सोनाईचेच आपले, आणि विखे पाटील साहेब होते. त्यावेळची लढाई माहिती आणि त्यांच्यानंतरच ती निवडणूक झाल्यानंतरच आचारसंहिता लागली आहे. त्यावर त्याच्यानंतर TNCC साहेबांनी जी आचारसंहिता लागू केली ती आतापर्यंत आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक आपण पवारसाहेब आणि विखे पाटील यांना बघण्यापेक्षा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी अशी बघायला पाहिजे लक्षामध्ये. आणि मग नक्की कोण हा विचार लोकांनी करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि नरेंद्र मोदी कितीतरी उजवे आहेत याची मला खात्री आहे. मनसेने बिनशर्त पाठिंबा दिलाय तो आहेच आमचा आणि BMC मध्ये देखील सहकार्य केल्या जाईल आणि महापौर मनसेचा बसवले जाईल अशी एक चर्चा येते समोर. आम्हाला काही माहिती नाही त्याची, ती पक्षप्रमुख ठरवतात. आम्ही शनिदेवाजवळ साकडं घालतो की आमच्या पक्षाला सशक्त कर, माझ्या कार्यकर्त्यांना सशक्त कर आणि पक्षप्रमुखांना सशक्त कर. सगळ्यांची हेल्थ वेल रिलेशन पॉसिबिलिटी नेम पेप सगळं त्यांना मनासारखं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.